नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. सांगलीचे पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे. कोयना धरणातून 10,000 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली तर प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन सांगलीचे पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी केलं. सांगली व मिरजेत नदीच्या पाणी पातळीत वारंवार वाढ होत असल्याने आज त्यांनी मिरजेत कृष्णाघाट येथे पूर परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी राजा दयानिधी, महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह नगरसेवक करण जामदार, योगेंद्र थोरात, संगीता हार्गे उपस्थित होते. कोयना धरणातून 10,000 टीएमसी पाणी सोडण्यात येणार असल्याने पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. नागरिकांना सतर्कता बाळगून कोणत्याही प्रकारचा हट्ट न बाळगता प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. पूर परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनाकडून ग्रामस्थांच्या खाद्य, जेवण, भोजन, आरोग्य, चारा, पाणी, राहणे यासह अन्य सुविधा प्रशासनाने सज्ज ठेवल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी केलं. यावेळी त्यांनी कृष्णाघाट येथील नागरिकांशी संवाद साधत त्यांना येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी धीर दिला. प्रशासन व मी सदैव आपल्या पाठीशी आहोत, असे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले. पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आम्ही असो, कलेक्टर आहेत, शिव आहेत, आयुक्त साहेब आहेत, सगळे अधिकारी पदाधिकारी सगळे आहेत, पोलीस यंत्रणा आहे सगळी. इथं आम्ही पुराची परिस्थिती भीती वाटते की वाढेल अशी शक्यता आहे. त्यामुळे आम्ही पुराची पाहणी करण्यासाठी आम्ही आता कृष्णाघाटावरती आहोत. आता इथली पातळी 41 फूट आहे, पण 41 फूट असली तरी 50-51 झाल्यानंतर डेंजर झोनमध्ये जाते. त्यासाठी प्रयत्न चाललेला आहे, पण 51 आल्यानंतर निश्चित इथली जनतांना शिफ्ट करायला लागेल. आज काही घाटावरच्या वाडी वस्तीवरची जनावर सगळी गावात आणून ठेवलेले आहे. त्याची यंत्रणा, त्यांना चारा पाणी हे उद्यापासून सगळं आम्ही चालू करतोय. आज त्यांच्यापासून चारा तिथं पाणी आहे. पण निश्चितच मी घाटावरच्या सगळ्या जनतेला मी विनंती करेन आणि त्यांना आव्हान करेन की आपण घाबरू नका. आपण 2 वेळा पूर भोगला आहे, त्यामुळे आपल्यामध्ये अनुभव आहे आणि निश्चितच शासन प्रशासन हे तुमच्याबरोबर आहे. आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत. त्यामुळे चिंता करायची जरूर नाही आहे. आलेल्या ह्या परिस्थितीला सगळ्यांनी मिळून तोंड द्यायचं आहे आणि निश्चित ह्या संकटातून आपण बाहेर पडायचं आहे. संकट आलं येणार आहे असं धरून चालणार नाही आहे, पण आता ज्या मोमेंट दिसत आहे आपल्याला, त्यामुळं पूर याची शाश्वती दिसते. त्या पद्धतीने आपण सतर्क राहावा आणि हट्ट करू नका. हट्ट म्हणजे कसं, आम्ही सांगतो चला चला चला, काय हट्ट लोक धरतात की आम्ही घर सोडतच नाही, काय करतच नाही, आणि त्यामुळं तुम्हालाही त्रास होतो आणि प्रशासनालाही त्रास होतो. त्यामुळे हट्ट न करता जसे शासन प्रशासन जसे आदेश देईल त्या आदेशाचं तंतोतंत पालन करावं. आता तर परिस्थिती पुराची एवढी नाही आहे, पण निश्चितच कोयनेतनं पाणी जर उद्या 1,000 क्युबिकशी सोडलं, ते 10,000 त्यानंतर 10,000 क्युबिकशी पाणी जर कोयनेतनं सोडलं तर पूर परिस्थिती उद्भवायचे चान्सेस दिसत आहेत. त्या पद्धतीनं सगळे प्रशासन तुमच्याबरोबर आहे आणि सर्व प्रशासन शासन हे तुमच्याबरोबर कार्यक्षम आहे आणि रात्रंदिवस तुमच्याबरोबर राहणार आहे. त्यामुळे आपण चिंता करायची नाही आहे, पण जेणेकरून जसे आदेश येतील तसं त्या आदेशाचं तंतोतंत पालन आपण करावं एवढी आपल्या सर्वांना विनंती. प्रशासनाचे तर ज्याला लोक शिफ्ट होतील त्यांच्यासाठी सोय केलेली आपण मिरजमध्ये केलेली आहे. मिरज हायस्कूल केले, बाकीच्या आणखी लागलं तर आणखी हायस्कूल आपण खाली करता येईल आपल्याला. आणि त्या दृष्टिकोनातून त्याची सोय, तिथं जेवणाची सोय, खाण्यापाण्याची, आरोग्याची सोय सगळी आपण करतोय. नगरपालिका त्याची दक्षता पूर्वी घेते. जिल्हा परिषद ग्रामीण भागाचा भाग असेल तिथं दक्षता घेते. पोलीस जे अटळ पूरग्रस्त आहेत तिथं कुठे ॲक्सिडेंट होऊ नये, मुलांनी पुरामध्ये जाऊ नये किंवा काय करू नये ह्या दृष्टी पोलीस तैनात आहे. कलेक्टर साहेब मॉनिटर सगळं करतायत. त्या दृष्टिकोनातून चारा, पाणी, खाद्य, जेवण, भोजन, आरोग्य यासाठी कुठेही शासन प्रशासन कमी पडणार नाही. तर विसर्जन आता 5,000नी 2.5 लाख झाला. 2 लाख होता तो 2.5 लाख झाला. 2.5 लाख झाला. जरी आणखी काय प्रॉब्लेम असेल तर निश्चितच दुपारनंतर काय प्रश्न आला तर मी देवेंद्र भाऊ आमचे उपमुख्यमंत्री त्याच्याशी मी बोलेन आणि निश्चितच आलमट्टी त्या शासनाशी बोलून आम्हाला आलमट्टीच्याकडून सहकार्य लावावं, म्हणजे ही पूर पात्र जे तीव्रता आहे ही कमी करण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करणार. आलेले सगळ्या इंडिया आलेले आहेत, बोटी तयार आहेत, सगळं तयार आहे, ते तैनात आहेत. त्याबद्दल त्यांचं स्वागत आहे आणि ते प्रत्येक वेळी चांगलंच काम करतात, त्यावर डाऊट नाही.